नमस्कार. आज आम्ही निघालोय सांगलीवरून कोपेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. हे स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावी असलेले एक महादेवाचे प्राचीन शिलाहार शिल्पस्थापित शैलीच्या दगडाचे मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराची उभारणी साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटी या मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असणार आहे. बरेच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे, जसे कट्यार काळजात घुसली, विटी दांडू व हिरवं कुंकू या मूवीचे चित्रीकरण झालेलं आहे. आपण सुरुवातीला एंट्रन्स घेताना 12 स्तंभ असलेला घुमटागर छत आहे. याला स्वर्ग मंडप असे म्हणतात. या स्तंभाच्या आतील भागावर कार्तिकीय पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा मधोमध असा येतो. त्यानंतर आम्ही निघालो श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजेच नरसोबाची वाडी, जिल्हा कोल्हापूर. मिरजेपासून जवळ असलेले कृष्णा पंचगंगा संगमस्थळी असलेले दत्त भक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते. दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य होते असे सांगितले जाते. या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या बदल्यात अनेक चमत्कार येथे घडल्याचे सांगितले जाते. दरवर्षी पावसाळ्यामध्ये कृष्णेला पूर येतो तेव्हा हे मंदिर पाण्याखाली जातं. हे दोन्ही स्थळ आपण पाहण्याजोगे आहे. तुम्ही सर्वांनी नक्की एकदा या प्लेसला व्हिजिट द्या. धन्यवाद.